अपनी विशेष कार्यशैली, कुशल नेतृत्व क्षमता, मृदु स्वभाव और लाजवाब व्यक्तित्व के लिए लोगों के बीच लोकप्रिय शिवसेना उपनेता विजय नाहटा का जन्मदिन नवी मुंबई के विष्णुदास भावे हॉल में बड़े ही धूमधाम से मनाया गया, जहां उन्हें जन्मदिन की बधाई देने के लिए सभी राजनीतिक पार्टियों के नेता, सामाजिक कार्यकर्ता, विभिन्न समुदाय व संगठन की हस्तियां पहुंची थीं। नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त पद पर रह चुके विजय नाहटा ने जमीनी स्तर पर कार्य करते हुए कई सामाजिक कार्य किए हैं। गरीब और जरूरतमंद लोगों के लिए फ्री मेडिकल कैंप रखने से लेकर महिलाओं के लिए कैंसर जांच शिविर आयोजित किया है, तो वहीं कोरोना काल में यतीम हो चुके बच्चों की देखभाल की जिम्मेदारी भी ली थी। उनके द्वारा किए गए ऐसे ही कार्यों का नतीजा है कि उन्हें जन्मदिन की बधाई देने वालों की लंबी लाइन लग गई थी। सर क्या कहना चाहेंगे? आज इतना भीड़ रहा, सारे लोगों ने आपको भर भर के बधाई दी है, शुभकामनाएं दी है आज की बर्थडे के। आज वाढदिवस होता आमचा आणि या वाढदिवसाच्या निमित्त सकाळी 10 वाजल्यापासून या बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। काही ठिकाणी शाखांचं उद्घाटन होतं, काही ठिकाणी गरीब महिलांना साड्यांचं वाटप होतं, काही ठिकाणी आरोग्य शिबिर होतं। असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले होते। रस्त्याचं काँक्रिटीकरण होतं, अन्नधान्याचं वाटप होतं, भाजीपाल्याचं वाटप होतं, सिनियर सिटीजनना कपाटं देण्याचा कार्यक्रम होता, लॅपटॉप देण्याचा कार्यक्रम होता, त्यांना वॉटर फिल्टर देण्याचा कार्यक्रम होता। असे अनेक कार्यक्रम सकाळपासून आतापर्यंत चालू होते आणि शेवटी आज या ऑडिटोरियममध्ये विष्णुदासमध्ये या ठिकाणी हा सत्कार सोहळा यांनी आयोजित केला होता। सुदैवानं याच्यात वेगळेपण असं होतं की या सोहळ्याला सगळ्याच पक्षाचे लोक हजर होते। म्हणजे सन्माननीय हावरे साहेब होते, अविनाशजी लाड होते, त्याच्यानंतर राजू शिंदे होते, आमची सगळी मंडळी आणि इतर सगळ्या पक्षातली सगळीच मंडळी आली होती। त्यांनी माझ्या बाबतीमध्ये काही चांगले उद्गार काढले, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आमच्या टीमने अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलं होतं। लोकांसाठी एक अत्यंत उत्कृष्टाचा वाद्यवृंद होता, चांगली गाणी त्यांनी गायली, म्युझिक चांगलं होतं। सर्व लोकांना त्यांनी या ठिकाणी अल्पहाराची व्यवस्था केली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे बळ देणारा, उत्साह वाढवणारा अशा प्रकारचा कार्यक्रम या सगळ्या मंडळींनी केला आणि खूप आनंदामध्ये, उत्साहामध्ये हा वाढदिवस पार पडला। त्याच्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचे खूप आभार मानतो। थँक्यू।